अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, पैसा कोणाला नको असतो, पण अनेकदा कठोर परिश्रम करूनही म्हणावं तसं यश मिळत नाही. आर्थिक अडचणी काही पाठलाग सोडत नाही. कधी कधी दारिद्र्य इतकं खोलवर रुजतं की त्यातून बाहेर पडणं अशक्य वाटतं. पण निराश होऊ नका. आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये अशा अनेक उपासना आणि मंत्र सांगितले आहेत जे तुमच्या जीवनातून दारिद्र्य दूर करून सुख समृद्धीचे मार्ग नक्कीच खुले करतील. होय, आज आपण अशाच एका अत्यंत शक्तिशाली मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत, जो तुमच्या जीवनातून आर्थिक समस्येचे जाळ तोडून तुम्हाला धनवान बनवू शकतो. आपल्या सनातन परंपरेत देवी लक्ष्मीला धन आणि समृद्धीची अधिष्ठात्री देवी मानलं जातं, तर भगवान कुबेर हे धनाचे रक्षक आहेत. या दोघांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यास आपल्या शरीरातून दारिद्र्य आणि गरिबी कायमची दूर होत असते. असाच हा मंत्र आहे जो लक्ष्मी आणि कुबेर या दोघांनाही प्रसन्न करतो. त्यांच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. हा मंत्र कोणता? तर हा मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः. हा मंत्र भगवान कुबेराचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. काही ठिकाणी लक्ष्मी कुबेर एकत्र मंत्राचाही जप केला जातो. या मंत्रांचा नियमित जप केल्याने भगवान कुबेर हे प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना धनधान्याने परिपूर्ण करतात असं देखील मानलं जातं. तर हा मंत्र केवळ धनप्राप्तीसाठीच नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. आता प्रश्न पडतो की हा मंत्र कसा आणि कधी जपायचा? तर हा मंत्र जपायचे काही नियम आहेत. नंबर 1, जप करण्याची योग्य वेळ असायला हवी. होय, हा मंत्र जपण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे. सूर्योदयाच्या पूर्वीची वेळ सर्वात उत्तम मानली जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. नंबर 2, जप करण्याची योग्य पद्धत हवी. शांत ठिकाणी बसून पद्मासन किंवा सुखासनामध्ये बसावं. आपलं मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं. हातात रुद्राक्षाची माळ किंवा कमळगट्ट्याची माळ घेऊन 108 वेळा मंत्राचा जप करावा. नंबर 3, एकाग्रता असायला हवी. मंत्राचा जप करताना पूर्ण एकाग्रतेने आणि श्रद्धेने करावा. केवळ औपचारिकता म्हणून कधीही जप करू नये. तर भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून जप केल्यास त्याचं फळ लवकर मिळतं. नंबर 4, नियमितता. या मंत्राचा जप हा दररोज नित्य नियमाने केल्यास त्याचे चमत्कारिक परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येतील. किमान 21 दिवस किंवा 41 दिवस सलग जप केल्यामुळे तुम्हाला हा फरक जाणवू लागेल. मात्र हा अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका, कारण स्वामी भक्तांनो, हा केवळ एक मंत्र नाही, तर एक शक्तिशाली ऊर्जा स्रोत आहे. या मंत्राच्या जपाने आपल्या मनात सकारात्मकता येते, आत्मविश्वास वाढतो आणि आपल्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण होतं. त्यामुळे तुम्हाला धन कमावण्याच्या नव्या संधी दिसू लागतात आणि तुमच्या मार्गातील सर्व आर्थिक अडथळे दूर होतात. अनेकांनी या मंत्राचा अनुभव घेतला आहे आणि त्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल सुद्धा झाले आहेत. हा मंत्र केवळ भौतिक सुख आणि धनच देत नाही, तर मानसिक शांती आणि समाधान देखील देतो. तर मित्रांनो, आपणही आजपासूनच या शक्तिशाली मंत्राचा जप करायला सुरुवात करा आणि आपल्या जीवनात येणाऱ्या सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या. तुमची श्रद्धा आणि नियमितता हेच तुमच्या शक्तीची, यशाची गुरुकिल्ली आहे. आता कोणताही मंत्र जपत असताना नियमितता, एकाग्रता, सातत्य हे आवश्यक असतं. तसेच जीवनातील प्रत्येक कामात देखील हे 3 घटक तितकेच महत्त्वाचे असतात. मंत्र जप हा फक्त देवपूजाच नाही, तो एक ऊर्जेचा प्रवाह आहे. जेव्हा आपण नियमितपणे, श्रद्धेने आणि एकाग्रतेने मंत्राचा जप करतो, तेव्हा आपल्या मनाची कंपनं, विचारांची दिशा आणि चेतनेची ऊर्जा एकाच केंद्रावर एकवटते. हीच ऊर्जा आपल्याला आतून मजबूत करते आणि आपली कार्यक्षमता वाढवते. अगदी त्याचप्रमाणे आपण कोणतंही काम करत असताना, छोटं असो वा मोठं, जर आपण त्यामध्ये सातत्य ठेवलं, मेहनत घेतली आणि एकाग्रतेने काम केलं,
तर तीच कृती आपल्या जीवनातील साधन बनते. कारण मेहनत ही सर्वात मोठी साधना आहे. मेहनतीतून निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे कर्मयोगाची शक्ती. आपण जेव्हा आपल्या कर्मात भक्तिभावाने मेहनत करतो तेव्हा तीच मेहनत एक प्रकारचा जप ठरते आणि त्या जपातून आपल्याला मिळणारी सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवते. जपामध्ये जर नियमितता नसेल तर परिणाम दिसत नाही. कामात जर सातत्य नसेल तर यश मिळत नाही आणि दोन्ही ठिकाणी जर मन नसेल तर प्रयत्न व्यर्थच ठरतात. म्हणूनच जप असो किंवा कामं दोन्हीमध्ये एकच गाभा आहे, एकाग्रता, सातत्य आणि श्रद्धा. जेव्हा आपण मेहनतीला अध्यात्माची जोड देतो म्हणजेच प्रत्येक कृतीमध्ये ईश्वर भाव, सकारात्मकता आणि प्रेम ओततो तेव्हा त्या कृतीतून निर्माण होणारी ऊर्जा आपल्याला वर नेते आणि आपलं मन शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि आयुष्यातल्या अनेक गोष्टी सहज सोप्या वाटू लागतात. थोडक्यात काय तर मेहनत सोडू नका, श्रद्धा टिकवा आणि सातत्य ठेवा. कारण मेहनतीलाच जेव्हा अध्यात्माची जोड मिळते तेव्हा तीच यशांचा मंत्र बनते. तर मित्रांनो, आजपासूनच या शक्तिशाली मंत्राचा जप करायला सुरुवात करा आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सकारात्मक बदलांचा अनुभव घ्या. तुमची श्रद्धा आणि नियमितता हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोणत्या मंत्राचा जप नियमितपणे करता आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले आहेत ते शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.